हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? चांगलेच असतात. तर मी संध्या सदाफुले तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर इथे आमच्या कोंबड्याला, फायटर कोंबड्याला खूप लागलेला होता. तर त्यात आणखीन आमच्या सासूबाई गावी गेल्या होत्या लग्नासाठी. तर मला त्या कोंबड्या म्हणजे सांभाळता सुद्धा येत नव्हत्या, काहीच करता येत नव्हतं. त्या नव्हत्या तर घरी कोणच नव्हते, माझे दीर वगैरे कोण नव्हते. मी एकटीच होते घरी आणि बाकी सगळे लग्नाला गेलेले होते. तर मी घाबरत कशी तरी त्या कोंबड्याला घेतले कडेवर. आमच्या त्या बाळासाहेब भाऊजींनी मला बोलवलेलं होतं की कोंबड्याला घेऊन या वहिनी, त्याला आपण शेकवूया वगैरे. मी त्याला धुतो वगैरे आणि ते पूर्ण रक्तबंबाळ झाला तर त्याचं तोंड आहे ना पूर्ण रक्ताने एकदम पूर्ण हे झालेला होता, घायाळ झालेला होता तो. तर मी त्याला कडेवर घेऊन चालले बघा कशी. तर खूप भारी वाटत होतं. पहिल्यांदाच मी अशी कडेवर घेऊन त्या कोंबड्या इथे गायचले भारी वाटत होतं. मी फर्स्ट टाइम त्याला घेऊन चालले होते कडेवरती आणि जाम भीत पण होती मी. तरी त्या आमच्या भाऊजींच्या घरी आले होते मी. तर पिल्ले बघा त्यांच्या इथे दारात कशी खेळत होते हे बघा. बसले जेवायला. उशिरा आली मी पण लगेच नाश्ता सोडून आले मी माझा. तर गाईज मी इथे त्याला शेकवलं कोंबड्याला चुलीमोर. एकदम कपड्याने, गरम गरम कपड्याने त्याला, त्याचे तोंड वगैरे सर्व, मान पाठ सर्व मी शेकले त्याला कपड्याने. आणि त्याला एकदम चांगलं वाटलं होतं की मस्त तो बसलाय माझ्या मांडीवरती बघा कसा. त्याला एकदम छान वाटत होतं. तर मुक जनावर आहे तर आपण काळजी घेतलीच पाहिजे. तर गाईज हा व्हिडिओमध्ये काय आवडलं कमेंट करून सांगा.